तुम्ही तर काय आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि याच्या आधीचा व्लॉग नसेल बघितलं ते बी जाऊन माझ्या चॅनल दोन्ही व्लॉग बघा. तर गाईज आज आपल्याला जायचं आहे मावशीच्या इकडं. तर गाईज फटाफट आपण आता मामा आलेले आहे न्यायला. तर गाईज फटाफट जाऊ मावशीच्या इकडं. तर जाता कपडे घ्यायचे ते कपडे घेऊन डायरेक्ट मावशीचे इथं आणि उद्या सकाळी लगेच इकडे यायचे. तर गाईज फटाफट जाऊ चला. बसलेलं आहे मावशी इथं. मला लय बरं वाटतं इथं, म्हणजे असं बसलेले असं बरं वाटतं. आणि पण मावशीचा पोरगा तिकडे आहे ना, दुसऱ्या मावशी इथं. तर काय थोडंसं करमत नाही, पण बऱ्यापैकी करमत ते काय मला लय भारी वाटतं इथं. तर काहीच फटाफट आता जाऊ आपण आतमध्ये. आणि तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर गाईज आम्ही आता घरी पोहोचलेलो आहे. आणि तर गाईज हे बघू शकता, तुम्हाला एक दाखवतो. तर गाईज तुमच्या सिक्रेट ठेवा. तर गाईज आम्ही आणलेलं आहे एक मांजरीचं पिल्लू. तर काही याच्या आतमध्ये ठेवलेलं आहे. इतकं क्यूट आहे ना, पण घरच्यांना कोणालाच माहिती नाही. तर काही फटाफट दाखवतो. जरा लाईट बी लावतो थोडीशी. तर गाईज लुक दिस. तर गाईज किती छान आहे. तर गाईज हे वरती घेऊन बी दाखवतो तुम्हाला. नीट पकड का असं पकडा. तर गाईज बघू शकता किती क्यूट. आणि ब्लॅकमध्ये ना म्हणून ती भारी वाटते. असं ब्लॅकमध्ये आहे ना म्हणून त्याला क्यूट वाटते. असं तिकडं बघता येते. घाबरलंय त्याला असं तसंच ठेव द्या. त्याचे डोळे बघू शकतो तुम्ही. थांबा दाखवतो. अरे डोळे दाखवणं तरी डोळे. तर काही जाऊ द्या आता, त्याला झोपू दे थोडा वेळ. घाबरते ते जरा. ओके पिल्लू बघितलंय ना. तर काय जे लई छोटे असं छोटे पिल्लू आहे काय माहीत. आता फटाफट याला इथंच ठेवून दे. सगळ्याला सांगायची वेळ लवकरच येणार आहे आपल्याला. तर काय सगळ्याला सांगायला लागणार आहे आपल्याला. ते तर सांगायचेच आता. बघू आता. आणि बाहेर काढलेलं आहे पण कोणाला दिसावं नाही म्हणून इथं ठेवलंय. तो असा बसलाय. तर गाईज किती क्यूट पिल्लू आहे तुम्ही बघू शकताय. किती क्यूट आहे. त्याचे डोळे बघू शकता तुम्ही. नका मारली. आ आ तर गाईज लय क्यूट पिल्लू आहे हे बघू शकता तुम्ही. किल्ला बी लवकरच काढायचा आहे आपल्याला. वाघ सुटायची शक्यता असते. तर काय मी त्याला काय होतंय. पण एवढं नाही येत. एवढं काय एवढं बी नसतं भ्यायचं. एवढं बी नाही भीती वाटत. आकाशकंदील बघू शकतो किती छान दिसतंय. भारी दिसते तसं. तर गाईज अरे काय होतंय. तर गाईज मी आज तर लय दमलेलो, कारण की इकडं जा तिकडं जा तिकडं जा इकडं जातच लय दमलेलो. पहिले तर आम्ही गेलो होतो काय माहीत पहिलं कुठे गेलो. पण काय काय घेतलं, बूट घेतले, कपडे घेतले. छान खरेदी झाली आजच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज फटाफट आता किल्ला कधी काढायचं काय माहीत. तुम्ही चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईकची खूप जरूरत आहे मला. तर काय आणि शेअर बी करा. तर गाईज फटाफट आपण बघू आता आतमध्ये काय चाललंय. तर काय थोडं खोकला होता. तर काय आता महादीच्या पिल्ल्याचं काय व्हायचं. त्याला काय त्याला भूक लागली असेल, त्याला काय खाल्ल्याचं. तर काय फटाफट बघू आतमध्ये कसं तरी करून काहीतरी खायला द्यायला. कारण की घरच्यांना कोणालाच माहिती नाही की तिकडे शेडमध्ये महादीचं पिल्लू आहे. तर गाई फटाफट बघू आपण काय. तर गाई चला फटाफट बघू काय आहे खायला. तर गाईच दिदान मी तर बघतो काय आहे. तर गाईच घरच्यांना तर काय आलं नाही पाहिजे की महादीचं पिल्लू तिथे. तर गाई चला फटाफट घराच्या आतमध्ये जाऊ. बघू शकता किती सारे चॉकलेट आहे. तर काहीच मला तरी आवडते ह्या चॉकलेटी. तर काहीच आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहेत. तर काहीच ह्याच चॉकलेटी आपण मांजरीला खाली देणार आहे. बघू ती खाते का नाही. तर काहीच माझं दूध देतो फटाफट. दूध आणि बिस्किट देतो थोडंसं. तर काहीच फटाफट पहिलं पहिलं थोडंसं दूध देतो, कारण की ती बारकी ना गरम करून दूध द्यायला लागेल तिला पहिलं. तर काहीच फटाफट पहिले चॉकलेट चारून बघू तिला. तर काहीच लास्टपर्यंत नक्की माझा ब्लॉग बघा. नक्की आवडले की नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करू शकता. तर काहीच फटाफट आपण मांजरीचे पिल्लू बघू तिकडे जाऊन चला.
तर काय इथं खूप अंधार आहे आतमध्ये पिल्लू. तर गाईज रात्री हिला फुल सेफ्टी करणार आहे मी. इथंच नाही ठेवणार, असं हिला काय काय व्हावं नाही म्हणून काहीतरी सेफ्टी तर करायलाच लागणार आहे आपल्याला. तर गाईज पटापट बघू. तर गाईज हिला खायला तर देतोय आम्ही, पण ती खाते का नाही काय माहिती. तर गाईज ती खाय ना, चॉकलेट खाय ना, थोडीशी चॉकलेट. तर गाईज ही खाय ना. तर गाईज माझ्या आईने हिला तर गरम दूधच लागणार आहे. तर गाईज चला फटाफट काहीतरी करून गरम दूध करायला लागेल. तर गाईज झोपताना काय करतो आम्ही, म्हणतो की आम्हाला थोडंसं गरम दूध पाणी प्यायला, आणि हिला आणून देतो. क्यूट दिसती मांजर, हिची डोळे बी बघू शकता. तर गाईज हिला खाली ठेवू आणि गाईज हिला झोपायला देऊ. तर गाईज असं करायला म्हणजे इथे असं गरम गरम वाटतं, असं मऊ मऊ वाटतं. तर गाईज बघू शकता किती छान दिसत असेल तुम्हाला बी. ती बघती बघा तुमच्याकडं. इथं थोडंसं टोपलं ठेवलं असं, आणि हिला श्वास घ्यायला इथं जागा ठेवलेली आहे. तर गाईज तिथं काही टेन्शन नका घेऊ, त्याची आम्ही काळजी घेईन. तर गाईज आता मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. मला ब्लॉग चांगला वाटला तर लोक लाईक सबस्क्राईब शेअर करू नका. आणि माझ्या थोड्या वेळाने माझ्या पिल्लाला थोड्या वेळाने मी दूध बी देईन, त्याची बी काळजी नका करू. आणि आता पुढं काय होतं ते नक्की बघायला पुढचा ब्लॉग नक्की बघा. तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच.